आज ना सकाळपासूनची अशी काही गडबड चालू होती बघा. त्याच्यात ना आजी वगैरे आले होते, त्यामुळे हॉस्पिटलमधून तर सकाळ-सकाळी म्हटले, की सर्वांसाठीच नाश्त्याला पोहे बनव. तर पोहे वगैरे बनवले. त्यात आमच्या आहोंचा होता रविवार. त्यांच्यासाठी ना शाबू बनवून घेतला आणि इकडे ना मला आणि मम्मीला आज दिवसभर भरपूर सारं काम होतं. कारण तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा करायच्या होत्या, लाटीवड्या बनवायच्या होत्या. तर लाटीवड्या वगैरे मी बनवून घेतल्या. तोपर्यंत मम्मीचं इकडं तिळाच्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायचं चालू होते बघा. तर लाटीवड्या एकदम छान झाल्या होत्या आणि इकडे तिळाच्या पोळ्यासुद्धा इकडं बनवून बघा झाल्या होत्या. चुलीवरतीच मम्मीने हा सगळं स्वयंपाक होता तो केला होता आणि त्याच्यानंतर गॅस तर आवरायलाच पाहिजे बघा. तर गॅस वगैरे स्वच्छ सगळा करून घेतला. तर सारखं ना हातातून काहीतरी असं गडबड होतेच बघा. तर काहीतरी पडतं किंवा काहीतरी होतंच नक्की. चालूच असतं असं काहीतरी. आणि इकडं ना नैवेद्यासाठी तिळाची एक करंजीसुद्धा छोटी बनवली होती आणि इकडं ना शेंगदाण्याच्या आणि तिळाच्या पोळ्या अशा पसरून ठेवल्या होत्या. सोबत बाजरीच्या भाकरीसुद्धा होत्या. त्यासुद्धा छान अशा तीळ लावून पसरून ठेवल्या होत्या. तर मम्मी आमच्या कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल बघा. तर हा सर्व नैवेद्य प्रसादसुद्धा बनवून ठेवला होता बघा एका ताटामध्ये. आणि इकडे ज्या होत्या पुरणपोळ्या होत्या, तर इकडे येवणीची आमटी होती. तर मम्मीचं नैवेद्य भरायचं चालू होतं. तर पुरणपोळी आणि दूध आणि आमटी भात असं आमचं जेवण होतं आजचं. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बघा आणि या सर्वजण जेवायला.